माध्यमातलं दृश्य वाटावं अशी ही हाणामारी प्रत्यक्षात घडलीये भिवंडीमध्ये। महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे आमदार महेश चौगुले आणि माजी महापौर विलास पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही तुफान हाणामारी झाली। भिवंडीतल्या प्रतिष्ठेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोणार्क विकास आघाडीचे विलास आर पाटील यांचा मुलगा मयुरेश पाटील यांनी भाजप आमदार महेश चौगुले यांचा मुलगा मीत चौगुले याचा पराभव केला। यानंतर गेल्या 2 दिवसांपासून इथं तणाव होता। मीत चौगुले यांच्या समर्थकांनी कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्या घरावर मोठा हल्ला केल्याचा आरोप झालाय। यानंतर विलास पाटील समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर बसून आंदोलन सुरू केलं। त्याच वेळी समोर आमदार महेश चौगुले यांच्या कार्यालयात मोठा जमाव जमला होता। तिथेही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर आमदार महेश चौगुले यांच्या कार्यालयातून दगडफेक आणि सोडा वॉटर बाटल्यांचा मारा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान या हल्ल्यात 2 जण जखमी झालेत। दगडफेकीमध्ये माजी महापौर प्रतिभा पाटील या सुद्धा जखमी झाल्यात। 2 गटामध्ये मारामारी झाली होती, ज्याच्यामध्ये जोरदार दगडफेक झाली। दोन्ही बाजूने 200-250 लोक दोघांनी दगडफेक केली, एकमेकांवर पोलिसांवरही दगडफेक केली। आता शिवाजी चौकामध्ये हा प्रकार घडलेला आहे। दोन्ही ठिकाणी आम्ही पोलिसांनी इथे लाठीचार्ज करून जमाव पांगवलेला आहे। आता इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या प्रत्येकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। रात्री 8 वाजताच्या सुमारास कोणार्क विकास आघाडीचे विजयी उमेदवार माजी महापौर विलास पाटील मतदारांचे आभार मानण्यासाठी प्रभागात फिरत असताना त्यांच्या बंगल्यावर आमदार पुत्र मीत चौगुले आणि त्याच्या समर्थकांनी दगडफेक करत हल्ला चढवल्याचा आरोप करण्यात आलाय। पण आमदार महेश चौगुले यांनी आरोप फेटाळत विलास पाटील समर्थक आमच्या कार्यालयात मारहाण करायला घुसल्याचा आरोप केलाय। माझा स्टाफ आहे, मी लोकांचे आभार मानण्याकरता घराच्या बाहेर आम्ही सगळे उमेदवार गेलो आणि त्याला आमदार महेश चौगुलेचा मुलगा आमच्या घरात येऊन मुलांना धमक्या देऊन आणि गाड्यांच्या काचा फोडून माझ्या घराच्या काचा दगडफेक केलेला आहे। त्याच्यावर आमदार मारलेला आहे। पोलीस पण त्यांचा होता, त्यांनी रिव्हॉल्वर दाखवले, छातीवर रिव्हॉल्वर ठेवलेले। माझ्या 2 मुलांना आता दुसरीच्या माझ्या कार्यकर्ते आहेत त्याच्यावर चाकूचा हल्ला केलेला आहे। ते आता सिरियस आहे आणि हे जो ढगे आहे, जो सिनियर आहे तो मला लाड्या गोड्या लावतो, तुम्ही इथे आमच्यावर लाठीचार्ज करतो। काल त्याने रात्री एका कार्यकर्त्याची वडापावची गाडी फोडून टाकली। आज 2 कार्यकर्त्यांना दुपारी मारहाण केली। नंतर आज एवढी पोरं बोलून कुठून बोलवली, सगळीकडच्या गावामधली खारबावमधली लोकं बोलवली, सगळ्या 2-4 गावातली लोकं बोलवली आणि 400-500 लोकं डायरेक्ट, मी ऑफिसमध्ये बसलेलो, 10-12 कार्यकर्ते असतील बसलेली, तर डायरेक्ट त्यांनी 400-500 लोकांनी सगळ्यांवर अटॅक केला। त्यात पोलिसांचा मी आभार व्यक्त करतो, कारण पोलिसांनी सगळ्यांना कंट्रोल करायचा प्रयत्न केला, पण पोलिसांना 400-500 लोक आणि त्यांनी पोलिसांवरनं पण मारहाण केली आणि पोलिसांवर हातापाई केले। तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघत असाल, दुसरीकडे सगळी पोरं तर म्हणजे एक काय बोलतात बदतमीज टाईप ते करत होते आणि त्यांनी दगडफेक करून आणि लोकांना, आमच्या 5-6 लोकांना त्यांनी जसं भेटेल त्यांच्या हातात काय काय असेल सामान, त्या सामानाने त्याला मारहाण केले। ज्या पद्धतीने तुमच्या मुलावरती आरोप केला जातो की त्यांनी त्याच्या कार्यकर्त्यांसोबत समर्थकांसोबत त्यांच्या घरावर हल्ला केला, आरोप बघा, मी बोलतो त्यांनी त्याला हे केलं, पहिले चॅलेंजिंग राऊंडवर त्या 2 पोरांना त्यांनी मारहाण केलं, त्याला तो बघायला गेला, त्याला मारहाण केली, त्यांनी तर त्या कार्यकर्त्यावर नाही केलं। त्याचा कुठे हे आहे का, त्यांनी घरात घुसून कोणाला मारलंय का, काय केलं, कोणाला मारलेलं दिसतंय का? निवडणुकांच्या निकालानंतर राजकीय वाद होणं अपेक्षित असलं तरी भिवंडीत ज्या पद्धतीने राडा झालाय तो पाहता इथं कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झालाय। मोनिश गायकवाड, भिवंडी, लोकमत.com।